कल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्या ना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी फ्रुटी सोबत मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो। तशी कुठलीही शाळा ही दगडांनी आणि विटांनीच बांधलेली असते, पण आपला जीव त्याच्यात अडकलेलाच असतो, कारण आपण तसे दिवसच घालवलेले असतात तिथे। ते शाळेचे तास, तो दंगा, ती धमाल, कधी कधी आपल्याला केलेली शिक्षा, काढलेल्या चुका, परीक्षेच्या नंतर मिळालेलं प्रगती पुस्तक, कधी कधी गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क मिळतातही, पण त्यांनी नंतर आयुष्याचं गणित सुटतच असं नाही। मात्र एक शाळा अशी आहे जी परीक्षेतल्या गणितांबरोबरच आयुष्यातली गणितही तुम्हाला सोडवून देते, तुम्हाला सोडवायला मदत करते। अशीच एक शाळा 27 वर्षापूर्वी श्री राजा आणि रेणू दांडेकर यांनी एका छोट्याशा गोठ्यात सुरू केली। या शाळेची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे। आज मी आलोय लोकमान्य टिळक प्रतिष्ठानच्या लोकमान्य टिळक विद्या मंदिर, चिखलगाव, दापोली इथे। माझ्यावर बरे तेजस उजाळ ज्यांनी हे काहीतरी एक सॉलिड तयार केलंय। काय केलंस हे मित्र तू? खत पेरणी यंत्र। खत पेरणी यंत्र शाळेत तरी तयार केलंय। मला जोपर्यंत आठवतंय शेती भीती माझ्या आयुष्यात आली ती म्हणजे रब्बी पिके खरीप पिके शाळेमध्ये, नंतर टीव्हीवरचा एखादी शेतीविषयक कार्यक्रम जो आपण लगेच बदलतो, त्यामुळे आपल्या आयुष्यात तांदूळ येतो तो बिर्याणी बनून आणि गहू येतो तो रोटी बनून। ह्यानी शेतीविषयक काहीतरी काय म्हणलास तू? खत पेरणी यंत्र। खत पेरणी यंत्र हे का केलंस तू? शेतकरी हाताने खत मारतात, रसायनांचा त्यांच्यावर म्हणजे नाकावर वगैरे परिणाम होतो, म्हणून हे पाठून खत पडणार। अच्छा, ते पाठीवर घेणार आणि असे खांद्यावरती असे लावायचे आणि त्या पिशवीतून मागून खत पडत येणार। दाखव ना मला ते कसं पडतं ते। आता खत नाही ना त्याच्यात? नाही, तर शेतकऱ्यांच्या नाकाच्या ऐवजी माझ्या नाकावर द्यायचं। काय तुला हेच का करावं असं वाटलं आणि हे का केलंस तू शाळेत? सरांनी सांगितलेलं काहीतरी करायला वेगळं। पण मग ही आयडिया कोणाला सुचली? मला तुला सुचली? ती रफ करीत होतो नांगराची, तेव्हा नंतर खेळ ठोकत होतो, तेव्हा नंतर हे सुचलं करायला। हे फार छान केलंस आणि आपल्या देशातले सगळे शेतकरी बांधवांना याचा उपयोग व्हावा आणि या निमित्ताने धन्यवाद देतो की तुमच्यामुळे आम्हाला खायला मिळतं, आम्ही घरी बसून छान खातो, तुम्ही सगळं कष्ट करता म्हणून आम्हाला खायला मिळतं। आणि या मित्राने तुमच्यासाठी काहीतरी खास गिफ्ट केली, तर तू हे अजून मॉडर्न थोडं करशील मला खात्री आहे, आणि पुढे जाऊन तू काहीतरी शेतीविषयक शास्त्रज्ञ होणार असं वाटतंय मला। तर तुझ्या या सगळ्या वाटचालीसाठी खूप मनापासून शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक। आताच्या व्हिडिओ गेम्सच्या आणि कॉम्प्युटर गेमच्या जमान्यात एक मोठा धडा देणारी एक आपली मैत्रीण इथे बसली, मनाली, जिने गेल्या एका वर्षभरात 104 पुस्तकं वाचलीत। तर मनाली, तुला काय असं आहे की एवढी पुस्तकं वाचलीस तू? तुला आवडतं खूप? हां। कधीपासून तुला गोडी आहे ही वाचनाची? जेव्हा मी शाळेत आली 5वी पासून, आणि ग्रंथालय जवळ, म्हणजे खेळायच्या व्यतिरिक्त ग्रंथालयातच असायची, त्यामुळे वाचनाची जास्त गोडी लागायला लागली। पहिलं पुस्तक तुला आठवतं की जे अख्खं वाचलंस तू आणि तेव्हापासून तुला आवडायला लागलं की चला आता आपण अजून वाचायला पाहिजे? हा, गोष्टी असायच्या छोट्या छोट्या, त्यामध्ये अजून काहीतरी रस देणारा असायचं ना, ते पुढं पुढं वाचत गेली। आणि या वर्षभरात 104 पुस्तकं वाचलीस? हां। बाकी काहीच नाही केलंस का तू वर्षभर? केलं, अभ्यास पण केला। एवढा वेळ असतो आपल्याकडे वाचायला, आपण वाचत नाही, हिने वेळ काढला।
काय काय वाचलंस इतक्यात सांग? म्हणजे जीवनचरित्र सुद्धा असतात. कुठलं वाचलं जीवनचरित्र इतक्यात? पराजय नवे विजय. म्हणजे त्यांनी लहानपणापासून ते शेवटपर्यंत कसे घडत गेले हेच ते पुस्तकात दिलेलं आहे. कोणाचं आहे ते? विजय फळणीकर. फक्त मराठी वाचतेस का अनुवादित वाचतेस? अनुवादित पण वाचते. कुठलं वाचतेस अनुवादित इतक्यात? द ब्रेड विनर वाचलाय, परत हॅनाची सुटकेस पण वाचले, ते पण अनुवादितच आहे ते पण. म्हणजे तुला विषयाचं काही बंधन काही नाही, सगळं आवडतं. पण त्यातल्या त्या सगळ्यात जास्त काय आवडतं वाचायला? गोष्टी. कुठल्या प्रकारच्या गोष्टी? सस्पेन्स का अद्भुत कथा? अद्भुत कथा. मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतं? लेखक आणि कवी. कविता करायला सुद्धा मला म्हणजे आवडतं. साहित्यिक थोडक्यात. हा. गुड. म्हणाली तुझा मला तर असं काय वाटायला लागलं माहिती, तुझ्याशी जितकं बोलू तितकं तुझा वाचनाचा वेळ मी घेतोय की काय. कारण आम्ही कोणी ना आता सगळे इतके आळशी झालोय की काही हवं असेल की इंटरनेटवर बघतो, काही वाचत बसत नाही. प्रवासात पण काय करतो, सतत मोबाईलवर गेम्स खेळतो, हो की नाही तर टीव्ही बघत बसतो. पण तुझा मला खरंच आता अभिमान वाटला की आपल्या दापोलीच्या जवळ इथे तू ह्या शाळेमध्ये आहेस आणि तू इतकं वाचन करतेस. तर आज जेव्हा हे टीव्हीवरून लोक बघतील तुला, लोक पुस्तकं अजून अजून मला असं वाटतं की आता तुला पुढची कुठली भेट द्यायची तर लोक पुस्तकच देतील. आणि पुस्तकं दिलेली मला आवडतील. पुस्तकं दिलेलीच आवडतील, ही फार चांगली गोष्ट आहे. तर तू असंच छान वाचत राहा आणि काही वर्षानंतर तुझं नाव लेखिका म्हणून तुझं पुस्तक जेव्हा होईल ते आम्हाला बोलव, मी नक्की त्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात. आपल्या शाळेमध्ये वर्षातनं एकदा कधीतरी विज्ञानाचं प्रदर्शन असतं. मग काय बरं वस्तू करूया, आपण बाबांना विचारतो, काकाला विचारतो, काहीतरी जुळवा करून एखादी वस्तू घेऊन प्रदर्शनात ठेवतो, दुसऱ्या दिवशी विसरून जातो. पण ह्या ज्या दोन माझ्या मैत्रिणी आहेत, प्रियांका आणि सायली, त्यांनी कोणी सांगितलं म्हणून नाही, प्रदर्शन होतं म्हणूनही नाही, त्यांना स्वतःला वाटलं म्हणून टॉर्चच तयार केला. त्यांच्याशीच बोलूया. तर तुम्ही दोघींनी टॉर्च तयार केला. तुम्ही कितवीत आहेत मला सांग प्रियांका, तू कितवीत आहेस? मी 7वीला आहे. तू? 7वी. 7वीतल्या दोन मुलींनी टॉर्च तयार केला, पण तुम्ही शाळेत तयार केला. मग तुम्ही शाळेत टॉर्च करून विकता का? किती रुपयाला? 30 रुपये. 30 रुपयाला? पण मला हे टॉर्चची माहिती तर सांग, मला पण घ्यायला बरं आहे ग. ऍक्च्युली मी डॉक्टर होतो ना पूर्वी, मी घसा बिसा बघायचो, मला आवडेल असं. मला सांग जरा माहिती सांग टॉर्चची. ही टॉर्च आहे ती जर आपण अशी चालू ठेवली तर ती 50 तास सतत चालू राहू शकते. आणि ती आपण दिवसातून 5-10 मिनिटं जर वापर केला तर ती 2 ते 1.5 महिने टिकते. 2.5 महिने. 2 ते 2.5 महिने म्हणते ती. क्या बात आहे. किती वेळ लागतो एक टॉर्च करायला? 5-10 मिनिटं लागतात. 5-10 मिनिटं? पण टिकतो का? काही एकदा वापरायचा आणि नाही टिकतो. काय कमाल आहे. पण मग तुम्ही दुकानात का नाही घेतलं? तुम्हाला नाही असं वाटलं की आपण कुठे करत बसा, जसं आम्ही करतो, आपण कुठे करा, जाऊन दुकानात नाही आणूया, असं का नाही केलं? दुकानातली जास्त काळ टिकत नाही. तर मला तरी असं वाटतं की तुम्ही काहीतरी नाव ठेवा तुमच्या दोघी टॉर्च तयार करा ना, प्रियांका आणि सायली मिळून काहीतरी प्रिसा टॉर्च किंवा सापरी टॉर्च असं करा तुम्ही. म्हणजे मी पुढच्या वेळी येईन तेव्हा सापरी टॉर्चचा एक बॉक्स घेऊन जाईन, तुम्ही तयार करून ठेवा. चालेल? माझ्याकडून मी तुम्हाला छोटीशी भेट. क्या बात आहे. मस्त. हिने स्वतः कमावलेला प्रकाश आज मला दिलाय. मला याचा खूप मोठा उपयोग होईल, मला खात्री आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला दोघींना खूप शुभेच्छा. थँक्यू. आता या शाळेमधला एक फारच इंटरेस्टिंग गेम हे खेळणार आहेत. मला खूपच उत्सुकता वाटते की काय असेल. कारण गेम असा आहे की प्रत्येकाने एक एक चिठ्ठी घ्यायची, त्याच्यावर आपल्याला हवा तो शब्द लिहायचा आणि फोल्ड करून हा जो जादूगार अक्षय आहे त्याच्याकडे आम्ही देणार. तो ती चिठ्ठी न उघडता कानाशी नेणार आणि त्या चिठ्ठीवर काय शब्द लिहिलं हे ओळखणार. हे कसं शक्य मला कळत नाही. काहीतरी हात चलाकी असेल किंवा जादू टोणा, पण मला जरा उत्सुकताच आहे की अवघड वाटतं ना हे. चला मग खेळूया. द्या चिठ्ठ्या. या सगळ्या चिठ्ठ्या मी या जादूगार अक्षयकडे देतो. तो बघूया तो कानाशी नेऊन ओळखतो का काय शब्द आहे. घे रे भाऊ. चीटिंग करायचं नाहीये. पहिला शब्द ऐकतोय. कोणीतरी लोकमान्य टिळक असं नाव लिहिलेलं आहे. काहीतरी गोची आहे, काहीतरी कोणीतरी फितूर आहे असं मला आता वाटायला लागलं. काय मला कळत नाहीये. असं ऐकणं अशक्य. हा वाटतो का चेहऱ्यावरून जादूगार?
कोणतरी आपली जे रक्षण करतायत त्यांचं नाव दिलेलं आहे, सैनिक म्हणून कोणतरी लिहिलं. माझं नाव आलेलं नाही, मी लिहिलेलं आलेलं नाहीये. तोपर्यंत मला पण ऐकू येतो का बघतो. रेंज येते हळूहळू, माझ्यापर्यंतच येते. कोणतरी जन्मदात्रीचं नाव लिहिलेलं आहे, आई. मला काहीतरी हात चलाकी वाटते. जोपर्यंत माझं नाव येत नाही ना तोपर्यंत आय डोंट बिलीव्ह. आठवा शब्द ऐकतोय, मुलांना सगळ्यांना आवडणारी मधली सुट्टी असं कोणीतरी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे? ठीक आहे. मला असं वाटतं की यांनी माझा शब्द ओळखला, तिथे मला आता मान्य करायला पाहिजे की हा जादूगार आहे. आणि एक काम करूया, आता मी पुढच्या शाळेत, त्याच्या पुढच्या शाळेत, घरी मुलांना, शेजारी सगळी मुलं जमवून याच्याकडनं जादू शिकतो, जादूगार अक्षयकडनं, आणि मग तुम्हाला दाखवतो. मी पण रेंज येते. या शाळेत म्हणजे वेगवेगळे विषय आणि सुंदर असा प्रदेश बोलण्यापेक्षा निसर्ग एवढा सुंदर आहे. त्यापेक्षा इकडची शाळा सोडून दुसरीकडे जाणं वेगळंच. मला तर असं वाटतं की मोठं शिक्षण घेऊन इकडेच येऊन शिक्षक होऊन हे करावं. झिलू मा झिलू मा झिलू मा झिलू मा झिलू मा झिलू झिलू मा. मधली सुट्टी, मधली सुट्टी. फ्रुटी सोबत मधली सुट्टीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. आता मी यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारणार आहे, कारण यांच्याकडे खूप काही सांगण्यासारखं आहे. त्यामुळे मलाही ऐकायला खूप मजा येणार आहे. तर बाळांनो, मला एक सांगा की तुम्ही ज्या भागामध्ये तुमची शाळा आहे, जिथे तुम्ही राहता, तर या भागाचं वैशिष्ट्य कोण मला सांगेल? जेव्हा मी मुंबईच्या शाळेत होती त्यावेळेस मी भाषण करत होती किंवा पुस्तक वाचत होती, त्यावेळी मी प्रत्यक्ष नुसतं लोकमान्य टिळकांचं नाव वाचत होती. पण मी प्रत्यक्ष आज त्यांच्या शाळेत व त्यांच्या गावात राहून शिकते, पण ह्याचाच मला खूप आनंद होत आहे. वा वा वा, किती छान गोष्ट आहे. लोकमान्यांच्या गावात तुम्ही शिकता. मला एक सांगा पण की तुमच्या शाळेत काय काय विषय पण वेगळे आहेत, हो ना? काहीतरी रूरल, काहीतरी मी विषय बघितला. काय काय विषय याला जर माहिती आहे? कोर्स चालतो तो म्हणजे DBRT. तो DBRTचा लॉंग फॉर्म आहे डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी. रूरल टेक्नॉलॉजी म्हणजे काय, ग्रामीण तंत्रज्ञान का? म्हणजे काय रे ग्रामीण तंत्रज्ञान? कारण हे आम्ही कधी विषयच ऐकलेला नाही. हा कोण सांगेल काय असतं याच्यामध्ये तुम्हाला? ह्या कोर्समध्ये 4 विषय असतात: अभियांत्रिक, ऊर्जा पर्यावरण, शेती पशुपालन आणि ऊर्जा पर्यावरण. हे 4 विषय असतात. शेती पशुपालन तुम्हाला विषय असतो? हो. तर तुम्हाला सगळ्यांना शेतीतल्या बेसिक गोष्टी माहिती असणार? हो. मग किती जणांना शेतकरीच व्हायचंय पुढे जाऊन? काय तुझं नाव? माझं नाव विश्वनाथ गोविंद दापके. विश्वनाथ, तुमची आता शेती आहेच का? भाताची नाहीये, सुपारीची बागायत आहे. तुला कसली करायची? मला सुपारीचीच बागायत करायची. म्हणजे एकीकडे बाहेरचं काम पण, म्हणजे जॉब करीन त्याचा, प्लस घरी पण लक्ष द्यायचं, म्हणजे बागायतीकडे, शेतीकडे. सुपारीची बागायत, शेती वगैरे आपल्या सगळ्यांना डोक्यावरून जाणाऱ्या गोष्टी आहेत, पण यांचा प्लॅनिंग ऑलरेडी तयार आहे, कारण त्यांना हे शाळेतच विषय आहेत. मग तुम्हाला नेमके शिकवतात काय शाळेमध्ये हे शेती विषय? काय ती म्हणली शेती? आणि की एखाद्या विद्यार्थ्याकडे अभ्यासातील कलागुण नसतात, पण जर अभ्यासातील नसले तर तो लोकांचा समज तो पुढे काही करू शकत नाही. त्याच विद्यार्थ्यांसाठी असा एक संस्थेनं किंवा शाळेनं विषय काढलाय. त्यामध्ये हे 4 भाग पडतात. त्यामध्ये शेती व पशुपालनमध्ये गुरांचं वजन काढणं, वेगवेगळ्या प्रकारची कलमं करणं, त्यानंतर फवारणी कशी करायची, म्हणजे शेतीच्या विषयातली बेसिक जी माहिती आहे ती पहिली देतात. पण पशुपालन पण तुम्ही इथे शिकता? हो. पण इथे तुम्हाला या भागामध्ये पशु बघायला मिळतात का मोठे मोठे? कुठलं बघितलंय? हो. कोणी कुठला बघितलंय? आम्ही काय बघतो शहरामध्ये? कुत्रा, मांजर, बागेच्या बाहेर घोडा ज्याच्यावरनं मुलं चक्कर मारतात, गाढवं, एखाद्या कधीतरी मिरवणुकीतला हत्ती, संपला विषय. नाही तर आम्हाला पार्क मध्ये जायला लागतो. तुम्हाला असं फिरताना कुठले पशु दिसते तिथे या भागामध्ये? मोर. मोर? हो. असं जनरल दिसतो इकडे? हो. आणि काय म्हणलीस? गरुड. गरुड? हो. क्या बात आहे, तुम्हाला गरुड जनरल दिसतो? आणि
मी वाघ बघितला. बघितलास? हो. पण तू वाघ असा बघितला जाताना इकडनं तिकडे? हो. भीती वाटली? हो. हा प्रश्नच किती चुकीचा आहे. आपल्याला चित्रातला वाघ बघून पण भीती वाटतं. मला सांगा, ह्या सगळ्या भागामध्ये जर काही बदल करावा असं वाटलं तर काय बदल कराल तुम्ही? कारण अनेक लोक तुमच्यापैकी आहेत की जी लांबून लांबून चालत येतात शाळेत, हो ना? कोणाला सगळ्यात जास्त वेळ लागतो शाळेत यायला? 1 तास 2 तास कोणाला लागतात शाळेत यायला? 1 तास आम्हाला लागतो. कसा येतो शाळेत? चालत. 1 तास चालत यायला लागतो? हो. मित्रांनो, तुम्ही ऐकताय ना? इथे सगळेजण बस, स्कूल बस मध्ये, व्हॅन मध्ये जातात. ही मुलं 1-1 तास चालत शाळेत येतात आणि तरी रोज शाळेत येतात. होणार आहे? हो. उद्या तुम्ही या भागातले समजा कोणीतरी नेते झालात, कोणीतरी प्रमुख झालात, या भागात काय बदलावं असं वाटेल? तुला काय वाटेल रे? की मला वाटतं की ह्या चिखलगावात मोठं हॉस्पिटल खोलावं, कारण इथं काय अर्जंटली काय झालं तर इथं हॉस्पिटल आहे पण तिथं काय एवढी अशी काय सोय नाही की तिथं लगेच अशी व्यवस्था करता येईल. काही ठिकाणी पर्यटन स्थळं इतकी छान असतात पण त्या ठिकाणी सरकारने काहीच सुविधा केलेल्या नसतात. इतके घाणेरडे रोड्स असतात, तिथे सुरक्षेसाठी कोणी नसतं. समुद्रावरती बघितलं तर प्रचंड पिशव्यांचं प्रदूषण वगैरे असतं. तर ह्याकडे मी प्रथम लक्ष देईन की म्हणजे लोकांना जर जातानाच जर घाण वाटली तर लोक पुढे म्हणतील की नकोच. तर असं काही ठिकाणी मी पण अनुभवलं आमच्या आसूदमध्ये. तर तिथे अशा सुधारणा कराव्याशा वाटतात. रस्त्यांच्या, समुद्र किनाऱ्यावरती सुरक्षा, कोणी येतं काही करतं आपण पाहिलं. या गावात मला वाटतं की या गावात एक गार्डन पाहिजे व गार्डनमध्ये खेळायचे साधनं पाहिजेत. मुलं गेल्यानंतर तिथे मस्तपैकी खेळावीत व आनंद लुटावा. तुम्हाला कशाला साधनं, खेळायची साधनं द्यायला पाहिजे? तुम्ही जी आहे साधनं निसर्गाचीच, त्याच्यातच तुम्ही किती छान खेळता. काय काय खेळता रे? निसर्गाने जी झाडं दिली आहेत, काय काय खेळ खेळता तुम्ही इथे? जेव्हा आम्हाला कपडे धुवायला वगैरे सोडतात शनिवार रविवार, तेव्हा आम्ही मनात जर आलं तर तो वडाचं झाड आहे त्याच्यावर, त्याला पारंब्या खाली आलेले आहेत, त्याच्यावरती चढून परत उतरून असे आम्ही पकडापकडी पण खेळतो कधी कधी. पारंब्यांवर पकडापकडी? पण तू वसतिगृहात याच्यापैकी कोण कोण राहतात? हे सगळे हॉस्टेलला राहता तुम्ही, आणि मग घरी कधी जाता? मे महिना वगैरे 8-8 दिवसाच्या सुट्ट्या पडतात तेव्हा आम्ही घरात जातो. पण असं होतं का की घरी गेले की असं वाटतं की चला 2 दिवस झाले, परत आपला हॉस्टेलला जाऊन मजा करू मित्रांबरोबर? ज्या वेळेला वसतिगृहात राहतो त्यावेळेला घरची आठवण येत असते की तिकडे मित्र खूप मजा करत असतील, धमाल करत असतील. पण ज्या वेळेला तिकडे राहतो त्यावेळेला एवढी सर्व मुलं असतात, त्यांच्यात जो म्हणजे कसा वेळ जातो तो घरी जात नाही. मग त्यावेळेला वाटतं की लवकर चिखलगावला जावं. म्हणजे आपण इकडे गेलं की तिकडे जावं असं वाटतं, तिकडे गेलं की इकडे यावं असं वाटतं. मला इथे 4 वर्ष झाली आहेत हॉस्टेलला राहून, पण मला घरी इतके दिवस सगळे मुली घरी जातात पण मला असं वाटतं की मी घरी जावत नाही, कारण मला हा चिखलगाव खूपच आवडतं. मला घरी जायचं असं वाटत नाही. हॉस्टेलचं जीवन खूप आनंदात आणि मजेशीर असतं. असं का नाही वाटत? पण घरी जावंच वाटत नाही, याला काय? फक्त आई वडिलांची आठवण येते, पण घरी गेलं की कसं परत इथली सगळ्यांची आठवण येत बसते, करमत नाही, काय नाही. अभ्यासात इथे कसा वेळाने सगळं जातो ना. तू ग? मला असं वाटतं की घरी गेल्यावरती सगळ्या मैत्रिणी येतात भेटायला, पण त्या कशा, त्यांना कामं पण असतात म्हणून त्या 2 दिवस येतात आणि परत जातात. त्यांना काय घरात राहायला भेटत नाही. म्हणून मग इकडे कसं सगळे मिळून मिसळून असतात, त्यामुळे मग कोणी इकडे जा या तिकडे जा, एकत्रच असतो आम्ही. तर यांचं परिपूर्ण जीवन झालेलं आहे. पण आता तर सुट्टी लागणार, मग घरी जाणार, काय काय धमाल करता तुम्ही? कारण इथे म्हणजे काय, खेळायला बाहेर पडले तुम्ही असं म्हणतात झाडावर लपाछपी खेळता खेळता लक्षात आलं की हे आंब्याचंच झाड आणि खूप आंबे आहेत. तर आम्ही मशीन लावायला तिकडे जातो तळ्यावरती, तर तिथे आंब्याची झाडं आहेत, म्हणजे आता सांगतोच फ्रीपणे. तर त्यावेळेला कधी इच्छा झाली तर मग आंबे वगैरे काढतो. आणि 5-6 मुलं आमची हॉस्टेलला आहेत. तर एक मुलगा आहे तो सरबत बनवतो आंब्याचं, मग त्या कैऱ्या आणतो त्याच्या इथे द्यायच्या की मग तो फोडी करतो, फोडी आणि पाणी मिक्स करतो, त्यात मीठ मसाला साखर घालून छान सरबत करतो, मग पितो वगैरे. अजून तुम्ही असं काय केलं की बाबा शाळेमधली ही गोष्ट आहे की जशी आता बिल्डिंग नवीन बांधतायत तुम्हीच त्याच्यामध्ये तुमचा हातभार आहे, अजून कुठल्या शाळेतल्या गोष्टी की ज्या तुम्हाला अजून तुम्ही 10-15 वर्षानंतर आल्यानंतर वाटेल की हा हे मीच केलंय शाळेत? अशा कुठल्या गोष्टी आहेत आता चालू? आता शाळेमध्ये उपक्रम घेतला होता, प्रत्येक विद्यार्थ्यांनी झाडं लावायची, त्याची साफसफाई करायची आणि पाणी वगैरे घालायचं. तर आम्ही 10-15 वर्षांनी कधी जर शाळेत आलो तर त्यावेळेला आमचं मन म्हणजे मनाला बरं वाटेल की ही झाडं मी लावली होती आणि आज मी जी झाडं लावली त्यांचा उपभोग ही मुलं घेत आहेत. क्या बात आहे. परत पाठीमागे तिकडे मुलांचे वर्ग बसण्यासाठी त्याने षटकोन
पंचकोन आकाराची बनवलेले आहेत. ते तेव्हा सुद्धा मुलांनीच तिथे मदत केली होती. 8वी 9वीची मुलं होती दगडी वगैरे टाकायला, आणि बारक्या बारक्या मुलांना म्हणजे वाळू वगैरे आणायला अशी सांगितली होती. पण आता कधी आलो तर वाटेल की हे आम्ही सगळ्यांनी बांधलेलं आणि आमच्या कष्टातून हे सगळं उगवलेलं आहे, आणि त्यांचा फायदा आता पुढच्या मुलांना होणार आहे. ती मस्त आहे. आम्ही स्वतः सगळं उभारलंय. हे फिलिंगच किती मस्त आहे. तुमच्यापैकी असं कोणाला वाटतं का की इथे एवढ्या लांबच्या शाळेत आपण येतो, जरी शाळा तुमची अशी की खरंच प्रत्येकाला असं वाटावं या शाळेत यावं, पण तरी असं वाटतं का की नाही तरी मी मुंबईत असतो ना, मस्तपैकी अंधेरीला वगैरे फ्लॅट असता, या समोरनं असं तिकडनं सलमान बिलमान दिसतोय रस्त्यावर, असं आयुष्य, याच्यापेक्षा मला ते वेगळं आयुष्य पाहिजे होतं असं वाटतं कोणाला? नाही. मला हेच अपेक्षित होतं. तुमच्या सगळ्यांची मला फार गंमत वाटते. तुमचे खेळ, तुमच्या आवडीनिवडी, तुम्ही तर सुट्टीतले प्लॅनिंग हे सगळं ऐकून मलाच खूप मजा येते. या शाळेत म्हणजे वेगवेगळे विषय आणि सुंदर असा प्रदेश बोलण्यापेक्षा निसर्ग एवढा सुंदर आहे. त्यापेक्षा इकडची शाळा सोडून दुसरीकडे जाणं वेगळंच. मला तर असं वाटतं की मोठं शिक्षण घेऊन इकडेच येऊन शिक्षक होऊन हे करावं. क्या बात आहे. मोठं शिक्षण होऊन इकडेच येऊन शिक्षक व्हावं, इतकं छान स्वप्न आहे हे. खरं त्यांची इतकी गोड शाळा आहे, यांची इतकी गोड स्वप्न आहेत. आपले स्वप्नातले खेळ यांचे खरे खेळ. लोकमान्य टिळक विद्यामंदिर चिखलगाव मधल्या या मुलांना खरंच शिक्षकांनी शिक्षणाची आणि संस्काराची जादूची कांडी दिली आहे. पण आता बघूया ही मुलं आपली जादूची कांडी हातात घेऊन काय मागतात. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी आपल्या देशातला दहशतवादी दाऊद इब्राहिम याला मारून टाकेन. जर मला जादूची कांडी मिळेल तर सलमानची जशी बॉडी आहे त्यातली अर्धी बॉडी मीही घेईन. जर जादूची कांडी माझ्याकडे असती तर मी भारताची सर्व जातीभेद नष्ट करेन. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी परीक्षा बंद करेन. मला जादूची कांडी मिळाली तर मी सैनिकांबरोबर सीमेवर लढायला जाईन आणि शत्रूंचा खात्मा करून टाकेन. मला जादूची कांडी मिळाली तर मी परीक्षेतील उत्तरे बघून लिहीन. मला जर जादूची कांडी मिळाली तर मी माझी आई देवाघरी गेले, तिची मला खूप गरज आहे म्हणून मी परत घरी आणेन. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी स्वतः सलील कुलकर्णी बनून हजारो रसिकांची मनं जिंकेन. आणि आता मधली सुट्टीमध्ये वेळ झाली आहे या फ्रुटी स्पेशल गेमची. गेम असा आहे, फ्रुटीची बॉटल इथे मध्यभागी ठेवलेली आहे. मुलींचा संघ आहे, मुलांचा संघ आहे. याच्यातनं एक एक खेळाडू येऊन या सर्कलच्या बाजूला उभं राहणार, गोल चक्कर मारून दुसऱ्या बाजूला जाणार. मुलगी या बाजूला येणार, मुलगा या बाजूला, आणि त्याच्यानंतर कोण पहिल्यांदा बॉटल उचलून माझ्यापर्यंत पोहोचतंय हे बघूया. जर बॉटल उचलून धावताना दुसऱ्याने आउट केलं तर बॉटल त्याची. ज्या संघातले खेळाडू जास्त वेळा बॉटल मिळवतील तो संघ जिंकला. खेळ सुरू करूया. रेडी आहात? टाळ्या वाजवा एकदा. ये मुलगा जिंकलेला आहे. काय वेग होता याचा. मला काय समजलं नाही. मुलांनी एकदमच माघार घेऊन तो म्हटलं जाऊ दे, गेली बाटली, आता काय आपल्या हाताला नाही फ्रुटी लागायचं. आता निराश कसं चालेल. मुलांना 1-1 झालंय. फ्रुटी संघ मधली सुट्टीमध्ये रंगलेल्या या खेळात खूप मजा आली, पण मुलांचा संघ जिंकला. मुलींचा संघ थोडक्यात हरला. मुलांच्या संघाचं मनापासून अभिनंदन. एकदा टाळ्या मुलांसाठी. मन तुझ्या पिल्लांना सांभाळ ग, मन तुझ्या पिल्लांना सांभाळ ग, फिसकारून अंगावर येतात ग, फिसकारून अंगावर येतात ग. मन तुझ्या पिल्लांना सांभाळ ग, मन तुझ्या पिल्लांना सांभाळ ग, मन तुझ्या पिल्लांना सांभाळ ग, मन तुझ्या. मधली सुट्टी, मधली सुट्टी. ती शाळेत असताना आम्हाला सांगायची की माझ्या घरी डॉक्टर श्रीराम लागू आले होते, सुहास जोशी आल्या होत्या, पण आम्हाला इतक्या थापा वाटायच्या की ही काहीही सांगते आणि असं काही नसणार आहे.
ती वर्गात माझ्या शेजारी बाकावर आम्ही एका बसायचो आणि घरी जाताना पण बरोबर जायचो. खूप 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 गप्पा मारायचो, संपायच्याच नाहीत गप्पा, इतक्या गप्पा मारायचो. आणि अतिशय साधी आणि निगर्वी गुणी मैत्रीण आहे माझी. शाळेत असताना तिला पाटीवरची पेन्सिल खायला खूप आवडायचं आणि ती रोज कंपोस्ट बॉक्समध्ये पेन्सिल घेऊन यायची. आणि तिला विचारलं की का खातेस तू या, तर ती म्हणायची यांनी खूप शक्ती येते, तुम्ही सगळ्यांनी पण खा. तिची आई सुद्धा अभिनय क्षेत्रातलीच होती, पण शाळेत असताना आमच्याबरोबर ती कायम आम्हाला आमच्यातलीच एक वाटली. आज आपण तिला एक मोठी कलाकार म्हणून ओळखतो, पण पहिल्या वक्तृत्व स्पर्धेच्या वेळेला स्टेजवर जायच्या वेळेची जी अवस्था होती ती मलाच माहिती आहे. तेव्हा 90% म्हणजे डॉक्टर आणि इंजिनियर हे ठरलेलं होतं, पण ही मात्र 90%च्या आसपास असून आर्ट्सला जायच्या आपल्या निर्णयावर अगदी ठाम होती. मी शाळेत असताना मंडळ प्रमुख म्हणून सगळ्या उशीर येणाऱ्या मुलांनी शिक्षा करायचे आणि सगळ्या मुली शिक्षा घेऊन वर्गात गेल्यानंतर ही यायची. म्हणजे हिला काय शिक्षा होणार. या सगळ्या दिशेविषयी बोलताय ती आजही उशिराच येणार असं दिसतंय, कारण अजून तरी तिचा काही सॉरी. या स्वागत आहे आपलं. शिक्षा देण्याचा अधिकार बाई तुम्ही काय करा अमृता, आजही उशीर केलास तू. बाई सॉरी. शिक्षा ना पिंपळाबाई खूप प्रेमळ आहेत, त्या मला शिक्षा सांगू शकत नाही. करणार आहे बाई, तुम्ही मला कधी शिक्षा केली नव्हती, आता करणार आहे. अमृता तुला आठवतंय आपण बलुची नृत्य बसवलं होतं, ते तू करून दाखवायचं. बलुची लोकनृत्य यांचा ग्रुप डान्स होता का? हो नाही, ऍक्च्युअली मी ऍक्टिंग नाही करू शकत, कारण त्याला मी पुरुष होते, पण मला बाई लागेल एक स्त्री. माझ्यावर कोण, माझा कसं रियाज नाही. शिल्पा तू होती, बाई शिल्पा होती. बरं मला अशा मिशा वगैरे काढल्या होत्या बाय द वे, तुला आठवतं का मला मिशा काढल्या होत्या. चला चला रेडी. बरं गाण्याला थोडीशी हे लागेल. बरं रेडी. हा ओके, ही वाली 1 2 3 स्टार्ट. दिन तक नक दिन, दिन तक नक दिन, दिन तक नक दिन, दिन दिन ता, दिन तक नक दिन, दिन तक नक दिन, दिन तक नक दिन, दिन दिन ता. इना 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 कित बित कित बित कित बित कितरीना. झिलू मा झिलू मा झिलू मा झिलू मा झिलू मा झिल्लू झिलू मा. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा वा. बापरे, क्या बात आहे. ही भाषा कशी वाटली तुला? झिलुमा म्हणजे झिलुमा म्हणजे झिलुमा म्हणजे झिलुमा. सगळ्यांनी मिळून आता आपण झिलुमा झिलुमा म्हणजे झिलुमा आणि इना 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 कित बित कितरीना. अशी एक सुंदर भाषा आहे ही. अमृता तू प्राथमिक या 12वी प्राथमिक मध्ये होतीस, 1ली ते 4थी, आणि नंतर 5वी नंतर रेणुका स्वरूप मध्ये होतीस. तर या सगळ्या परिसरातला तुझा एक आवडता कट्टा किंवा आवडती जागा कुठली की जिथे बसून असतो ना गप्पा मारायला आवडेल? मधली सुट्टी म्हणजे धमाल. मधली सुट्टी म्हणजे सगळ्यांनी एकत्र बसून डबा खायचा, आणि यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे एक कोंडाळ करून बसायचं आणि आपण जगाला सांगत नाही अशा गमती जमती एकमेकांना सांगायच्या. त्यामुळे आजही आपण फ्रुटी सोबत काही खटाळ आणि मधुर आठवणी शेअर करणार आहोत. हा खेळ असा आहे की ही बाटली फिरवल्यावर हे बाटलीचं तोंड ज्या व्यक्तीशी थांबेल त्या व्यक्तीने काहीतरी अशी आठवण सांगायची आहे जी त्या व्यक्तीने कोणालाही सांगितलेलं नाही. रेडी? अमृता रेडी? आपटली वगैरे साधारण थांबली, तुझ्या पायाला आपटून थांबली ती, म्हणजे तुला सांगावं लागेल. अमृता तुझी एनसीसीची गंमत सांगू का? कुठली? अमृताला तिथले एक सर खूप आवडायचे. तुला पण आवडायचे? तारीख होती, हिला गन वगैरे काही उचलायची नाही, तर हिने एकदम भारी स्कोर केला होता त्याच्यामध्ये आणि एकदम मस्त गाणं म्हणून त्यांना इम्प्रेस केलं. तुला बक्षीस वगैरे मिळालं होतं हो ना? केवळ सरांसाठी हे सगळं मी केलेलं होतं. आज खऱ्या अर्थाने खटाळ आठवण नी सुरुवात झालेली. ही आठवण फार गोड होती. पण अमृता, एकूणच शाळा म्हटलं की तुला पहिल्यांदा काय आठवतं? पहिल्यांदा तर मी म्हटलं तसं चिंचेचं झाडच जास्ती आठवतं. आणि 9वीत तुम्हाला आठवतंय का आपल्या सगळ्यांचा वर्ग, फक्त आम्हाला एक वेगळा वर्ग इथे होता. हो ना बाई, कारण तिकडे काम चालू होतं. त्या वर्गाला 2 दारं होती आपल्या, होतंय का तुला? त्यामुळे खूप सोयीचं पडायचं. एका दारातनं शिरायचं, एका दारातनं निघायचं, सहकार्य खूप सहज. मुलींच्या शाळेतही घडतं. एक मिनिट, म्हणजे काय
मुलींच्या शाळेत अतिशय टार्गेटपणा म्हणजे मला तर एक मिनिट, चिंचेच्या झाडाखालची खूप छान आठवण सांगायची अमृताची मला, की मधल्या सुट्टीत असंच आम्ही दोघी इथे हातात हात घेऊन अगदी गप्पा मारत फिरत होतो आणि अमृताला मी काय मला मनात आलं माहित नाही, तिला म्हणलं की अगं तू खूप बहुतेक मोठी होणार आहेस आणि मग आपण कशा भेटणार वगैरे. तर ती म्हणली की नाही ग, मी तुला शेवटपर्यंत कधी विसरणार नाही. आणि तर ह्याच चिंचेच्या झाडाखाली परत मी ह्या अमृताबरोबर म्हणजे ह्या अमृताबरोबर अशी बसली आहे इथे. तर मला खूप छान वाटतं ती आठवण आत्ता मला आठवून की कुठे अमृता होती आणि आता कुठे पोहोचली असं. तुला म्हणली होती की सुलू मी विसरणार नाही, त्याप्रमाणे तिने शब्द पाळलाय आणि नाही विसरलेली. नाही पण विसरणं तर सोडच, पण एक शाळेतल्या सगळ्याच मैत्रिणींचं असं वाटतंय की खरंच सुलीची आणि माझी आता भेट नाही होत. आम्ही आता खरंच मधली सुट्टीला मला थँक्यू खूप म्हणायचंय, कारण आम्ही अनेक वर्षांनी मला बाई आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी भेटल्या आणि सुलीला मी तेव्हाही म्हटलं होतं की आपण भेटत नाही होत, पण जेव्हा केव्हा मध्ये कितीही वर्षांनी एक फोन झाला नसेल तरी मागल्या पानावरून पुढे सुरू असतं. तरी म्हणजे जणू काही मधले दिवस गेलेच नाहीत, जणू काही मधले महिने वर्ष काही गेलीच नाहीये. पण याचं मला नेहमी कारण वाटतं की बाकी एरवी आपण जगासमोर बोलताना किंवा कोणाशी काही प्रकारचा संवाद साधताना ना कुठेतरी एक बारीक कॅल्क्युलेशन येऊ शकतं की ही व्यक्ती कोण आहे काय. पण शाळेतल्या मैत्रिणी किंवा शिक्षक हे कधीच येणं शक्य नाही, कारण त्यांनी तुला इतकं लहानपणी की जेव्हा कोणीच एक विद्यार्थिनी याच्या पलीकडे काही नसते तेव्हा बघितलेलं असतं. आणि दुसरं मला खूप म्हणजे ग्रेट वाटतं ते म्हणजे ना केवळ आपल्या कुठेतरी किती ते नातं किती घट्ट असतं. म्हणजे कधी कधी सुलीचं आणि माझं तर असं झालेलं आहे की ती माझ्या स्वप्नात आली आहे आणि तेव्हाच मी तिला फोन केला आणि ती मला म्हणाली की तू कसं काय मला फोन केलास, कारण काल पहाटे तू आम्हाला असं कधी कधी असं वाटलं अरे काय हे नातं असेल की आम्ही कारण सतत बरोबर असायचो, आम्ही एका बाकावर बसायचो, आम्ही म्हणजे सायकल चालवत घरी एकत्र, त्याच्यानंतर तिच्या घराच्या इथे 1.5 तास आम्ही थांबायचो. अजून आमच्या गप्पा चालूच असायच्या. आमच्या आयांना पण सवय झाली होती की या दोघी गप्पाच मारत असणार आहेत, बाकी काही कुठे जाणार नाही त्याची तेव्हा खात्री होती. तसं आम्ही कधीच कुठे म्हणजे आम्ही घरी तू गुणाचीच बाळ हे मला मान्य आहे, पण तरी आपलं आणि आता बाई आहे त्यामुळे आपण कसं तरी नाही 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 अरे बाईंसमोर काय कधी आपण गेलो का कुठे इकडे तिकडे काय ग सोनू, अगं लई चंचलीस तशी तू. खरं काय ते सांग अमृता, तुला डबा आठवत आहे ना आपला मधला सुलीचा डबा तूच धापायचीस बरं नेहमीच. आज पण तिने आणलाय तुझ्यासाठी हा डबा कधी सुलीच्या पोटात म्हणजे तू बघितलंस का तू आता हे कॉम्पिटिशन म्हणून तिला मधनं द्यायला पाहिजेस काय काय. पण मला काय आवडायचं माहितीये, एकतर अप्रतिम स्वयंपाक सुलीचे अफाट म्हणजे सुगरण आहे आणि त्या असं ना छोट्या वाटीत कोशिंबीर वगैरे असं त्या द्यायच्या ना, ते खूप आवडायचं. तिच्या आजीने केलेलं लोणचं, अरे लिंबाचं ना ते असं एक गोडसर होतं. लोणचं नाही आज चकली आईने केलेली खा. वा 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 वा, चला सगळे मिळूनच खाऊयात, आता सुरूच करूयात. म्हणजे ही खास सुलीच्या घरची चकली, क्या बात आहे. घे गो सगळ्या घ्या, तेव्हा कधी आम्ही वाटून नाही खाल्ला. क्या बात आहे. तेव्हा मी तुझ्या शाळेत येऊन कधी तुझ्यावर डबा शेअर नाही करू शकलो, पण आज मी. आमची मुलींची शाळा आहे बरं, मुलांना अलाउड नव्हतं तेव्हा. पण तेच मी काय केलं माहितीये, मुलींच्या शाळेत जायचं असेल तर एकदम चीफ गेस्ट बनून जायला लागतं किंवा मधली सुट्टीसाठी जाता येतं, नाही तर जाता येतं. गंमत सांगा, प्राथमिक पर्यंत मुलं मुली एकत्र होते ना, आणि सोमडबाई माझ्या प्राथमिकच्या ज्या बाई आहेत तर ना मला परवा एक अप्रतिम योगायोग जाणवला, तो मला माहित नव्हता. सोमणबाई नेहमीच ऑफ तासाला त्यांच्या वर्गावरती मी गाणं म्हणायला त्या मला घेऊनच जायच्या उठून की गाणं म्हण. आणि परवा मी असं सहज, माझा मित्र उमेश कुलकर्णी आत्ताच देऊळला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय, तर एनिवे त्या निमित्ताने आम्ही काहीतरी वेगळंच बोलायला लागलो. मी म्हणाले अरे लहानपणी सोमणबाई तुलाही होत्या ना, अरे लहानपणी मी सारखं ना माने तुझ्या पिल्लांना ते गाणं म्हणायचे. तर तुम्हाला म्हणाला तू होतीस ती, दर तासाला आम्हाला तेच गाणं ऐकावं लागायचं. तू होतीस ती म्हणजे उमेश त्या वर्गात होता 3री अ च्या आणि मी 4थीच्या वर्गात होते आणि बाई मला घेऊन जायच्या. कधी न विसरण्यासारखी, आता ती न विसरण्यासारखी झाली आठवण. तर फार सुंदर आवाजात ती ते गाणं म्हणायची आणि ते फिस्कारणं जे काही असायचं ते आपण तिच्याचकडनं पाहू, त्याचं वर्णन मी काही करणार. उमेश सकट अनेक मुलं तेव्हा कंटाळली. पण मला
एक सांगायचंय बाई मला तुम्हाला एक खरंच ग्रेट बोला कुठल्या शब्दात मी थँक्यू म्हणून म्हणजे इतक्या वेळेला आता उमेश कंटाळला म्हणजे मी ते किती वेळा म्हटलं असेल प्रत्येक ऑफ तासाला बाई तितक्याच उत्साहाने मला ते म्हणायला लावायचे आणि बाईनी खरं प्रेम केलं माझ्यातल्या गाण्यावर. आता तुम्ही सारेगमप मधनं माझं गाणं इतके सगळे जण बघतात आणि इतके सगळे त्याच्यावर प्रेम करतात. पण घेतलं फिल्मसाठी अमृता. ऑफकोर्स आम्ही हापूस नावाच्या फिल्मसाठी अतिशय ग्रेट गाणं गायलेलो आहोत. पण ते त्या गाण्यावर माझ्या इतर मुलं कंटाळत असताना बाईंनी प्रेम केलं आणि ते एकदा फिस्कारणं अमृता आता झालंच पाहिजे. आणि बरं का सलील मला खात्री आहे की ते फिस्कारणं अजूनही तितकंच निरागस आणि खरोखर आहे. मन तुझ्या पिल्लांना सांभाळ ग, मन तुझ्या पिल्लांना सांभाळ ग, फिस्कारून अंगावर येतात ग, फिस्कारून अंगावर येतात ग, मन तुझ्या पिल्लांना सांभाळ ग, मन तुझ्या पिल्लांना सांभाळ ग, मन तुझ्या पिल्लांना सांभाळ ग, मन तुझ्या हे करायचंय. पण मला असं वाटायचं की असं आपण भरभर करत गेलं की टाळ्या म्हणून मी शेवटी असतो. पण आता आज तू खऱ्या टाळ्या घेतेस आणि एक जण तुझी गाणी पुन्हा पुन्हा बघतायत. कौतुक तिचं आम्हाला पण सगळ्यांना सगळ्या महाराष्ट्राला आहे. पण काहीतरी खट्याळपणा पण तिच्यामध्ये असेलच की असं नाही. नाही एक मिनिट एक मिनिट माझ्या बाईंना विचार. अमृता कायम माझ्या लक्षात राहिलेली आहे ती आमच्या बालकवींच्या कार्यक्रमामुळे. शाळेमध्ये त्यावेळेला अशा वर्गावर्गांच्या स्पर्धा असायच्या. काहीतरी नवीन करायचं म्हणून आम्ही ठरवलं होतं की बालकवींच्या कवितांवर एक आपण कार्यक्रम करूया सुंदर. पहिली कविता निवडली होती आनंदी आनंदगडे. इतकी सुंदर कविता, त्यातला आनंद ही भावना कशी दाखवायची आम्हाला खूप प्रश्न पडला काय करायचं. मी शेवटी अमृताला विचारलं, अमृता काय वाटतंय तुला, कशी दाखवूया आपण ही भावना. आणि अमृताने इतकी सुंदर फुलपाखराची ऍक्शन केली आणि त्याच्यातून बरोबर आनंदी आनंदगडे ही भावना बरोबर दिसली. त्यावेळेला मी इतकी खुश झाले. त्यावेळेला अमृता इतकी खरंच मोठी कलाकार तिच्यामध्ये लपलेली आहे, आयुष्यभर मी विसरले नाही. आज तागायत आमच्या कुलाचा आमच्या वर्गाचा कार्यक्रम म्हणला की ह्या सगळ्या मुली आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा अमृताने जो आनंद सादर केला तिथे मी कधीच विसरणार नाही. मला अजून एक महत्वाचा मुद्दा वाटतो की तेव्हा शाळांमध्ये बालकवी त्यांच्या कविता त्याच्यावर परफॉर्मन्स तर कदाचित आज जी या जनरेशनचीच किंवा अमृताची आणि सगळ्यांचीच जी साहित्याची जाण किंवा एकूण कवितेविषयी प्रेम दिसतं, संगीताविषयी प्रेम दिसतं, त्याचं मूळ तिथे असतं. असावं, नक्की असावं. मला एक आठवतंय या कुलांच्या कार्यक्रमावरून मला आठवलं. मी ना सकाळी शाळेत यायचे, दप्तर बाकावर ठेवायचं आणि जी निघून जायचे प्रॅक्टिसेस वगैरे करायला कुलांच्या कार्यक्रमाची, ती डायरेक्ट शाळा सुटल्यावर यायचे दप्तर घ्यायला. तर आता दिवेकर बाई इथे आहेत, ते एकदा मी मध्येच वर्गात आले तर ते म्हणाले अगं बाई तू आहेस काय वर्गात आली. ती खरं गंमतच झाली. सुलेखाच्या शेजारी ती बसायची आणि मी भूगोल शिकवायला होते. नकाशा वगैरे चालू होता आणि ही आली. म्हटलं कुठे गेली तीस ग बाई, काय सांगू, नाटक, गाणं, डान्स का आणखीन काही. म्हटलं आणखीन काही नाही, यापैकीच कुठेतरी होतीस ते सांग. आणि हीच परत आठवण मला एक 7-8 वर्षापूर्वी ती जाणवली. मी शाळेत शिकवत होते, ही काहीतरी कार्यक्रमाला म्हणून आली आणि डायरेक्ट वर्गात आली. त्याच वर्गात ज्या वर्गात ही आठवण मी सांगितली आणि मी भूगोल तेच शिकवत होते. आणि ती म्हणली बाई मला त्याच बाकावर बसायचंय आणि ते सगळं तुमचं ऐकायचंय. आणि ती बसली आणि तासभर बसली. तेव्हा मला खरोखर इतका आनंद आला की ही शाळेलाही विसरलेली नाही, बाईंनाही विसरलेली नाही आणि आहे तशीच आमची आहे आणि आमचीच आहे. पण ही जी तुमचीच आहे. पण अमृता या सगळ्यामध्ये मला एक नक्की माहितीये की शाळेमध्ये असं होतच की आपण कळत न कळत कोणाला तरी काहीतरी असं बोलून जातो, कोणाला तरी दुखावून जातो. कधीच नाही. आम्हाला माहितीये एक खूप मोठं राजकारण तेव्हा त्यांनी केलेलं होतं. कारस्थान सोनालीला माहिती असणार आहे ते. आमच्या वर्गात एक मुलगी होती प्रेषिता. तर अमृता तिच्या शेजारी आधी बसायची, पण तिने म्हणजे मी थोडस म्हणजे मी शब्द नाही वापरत, तर आम्ही अमृता सुलेखाच्या शेजारी बसायला आली आणि आम्ही तिच्या बाकावर पण काहीतरी लिहिलं होतं. पण म्हणजे आम्हाला तिला म्हणजे तिचं दुखावली गेली असेल तर खरंच सॉरी. आणि प्रेषिता म्हणजे तुला न सांगता मी सुलीच्या शेजारी बसायला गेले त्याबद्दल सॉरी. प्रेषिता बट्टी
ओके थँक्यू. प्रशिदा तू बट्टी कर अमृताची, कारण खूप मनापासून कारण तुला आहे ही सॉरी मधली म्हणजे. सुट्टी, आता करूया आपण बट्टी. अमृताच्या गोड आठवणी आपण ऐकतोच आहे, पण मला खात्री आहे की मधली सुट्टीचे एपिसोड बघताना तुम्हालाही तुमची शाळा, तुमच्या आठवणी, तुमचे मित्रमैत्रिणी आठवत असतील. या खट्याळ गोड कोणाला माहिती नसलेल्या आठवणी आम्हाला लिहून पाठवा. फ्रुटी संगे मधली सुट्टीच्या या खट्याळ आणि मधुर आठवणी तुमच्यापैकीच्या छान आठवणी असतील, मला टीव्हीवरून सांगायला खूप आवडतील मधली सुट्टीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत फ्रुटी सोबत मधली सुट्टीमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. मधली सुट्टी, मधली सुट्टी. तर मुलांना आता मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, आणि मला माहिती आहे की तुमच्या शाळेत खूप छान छान गोष्टी सांगतात, हो ना? आणि म्हणून तुमच्यासाठी एकदम एक खास गोष्ट सांगणार आहे. सर डोळ्यासमोर आणा चित्र की एक दुकान आहे, त्या दुकानाचा काउंटर आहे. दुकान तुम्ही बघितलेत, दुकानाच्या काउंटरशी एक छोटासा मुलगा उभा आहे. दुकानात कोणीच नाही काउंटर पलीकडे. तो बघतो की अरे कोणीच कसं नाही दुकानात. तो वाजवतो टाक 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 टाक. आतनं एक माणूस बाहेर येतो. ते दुकान कसलं असतं? तर कुत्र्याची छोटी छोटी पिल्लं मिळायचं ते दुकान असतं. छोटा मुलगा म्हणतो, ओ काका मला एक छान पिल्लू द्या ना विकत. तर माणूस म्हणतो की घे नाही, बघ एवढी पिल्लं आहे तिथे छान छान, कुठला हवाय तुला? तो म्हणतो किती किंमत आहे? माणूस म्हणतो 3000 रुपयाला एक पिल्लू आहे. मुलगा खिशातनं असं करून पैसे काढतो. तो म्हणतो माझ्याकडे आता 100 रुपये आहेत आणि पिल्लू आहे 3000चं, काय करावं? तेवढ्यात आतून त्या दुकानदाराची बायको अजून एक पिल्लू असं टोपलीत घेऊन येते आणि त्याच्या बाजूलाच टाकते. हा मुलगा नीट बघतो, त्या पिल्लाला ना मागचे 2 पायच नसतात. तो त्याच्याकडे असं बघत असतो. तो म्हणतो काका मला ते पिल्लू देता का विकत? काका म्हणतात हे मग तू असंच घेऊन टाक, चल पैसे नको मला, घेऊन टाक असंच. तो म्हणतो नाही तसं नको, मी तुम्हाला 3000 रुपये देतो, आत्ता 100 घ्या, नंतर तुम्हाला 100 आणून देतो, पण मला ते विकत द्या. तो माणूस म्हणतो अरे काय याला मागचे 2 पाय नाही, त्याला काही उपयोग नाही याचा, तो उड्या मारणार नाही, तो तुझ्याबरोबर खेळणार नाही, पळणार नाही, काय उपयोग? तू फुकटच घेऊन जा, आम्हाला काही उपयोग नाही त्याचा. तो मुलगा शांतपणे त्या काकांच्या डोळ्यात बघतो आणि म्हणतो हे बघा काका, मला ते विकतच द्या आणि मी ते विकतच घेणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, असं परत कधी कोणाला म्हणू नका की तुझा काही उपयोग नाही. कारण प्रत्येक माणसाचा, प्रत्येक प्राण्याचा, प्रत्येक पक्षाचा, जी काही सजीव गोष्ट असेल, प्रत्येक गोष्टीचा काहीतरी उपयोग असतो. आणि मग ते पिल्लू तो घेतो, 100 रुपये देतो आणि उलटा वळतो तर ते दुकानातले काका आणि काकू बघतात तर त्याला पण 2 पाय नसतात. तो कुबड्या घेऊन चालत दुकानाच्या बाहेर निघून जातो. मग ते दोघं जण एकमेकांकडे बघतात आणि त्यांना एक खूप मोठी गोष्ट लक्षात येते की हा छोटासा मुलगा जो काउंटरशी एवढ्या वेळ उभा होता, इतकं छान बोलत होता, आपल्याला कळलं पण नाही त्याला 2 पाय नाही आहेत. आणि त्याने आज आपल्याला एवढी एक मोठी गोष्ट आयुष्यात शिकवली की प्रत्येक माणसाची, प्रत्येक प्राण्याची आपापली एक किंमत असते. आणि असं कधीही म्हणू नये की तुझी काही किंमत नाही, तुला काही येणार नाही. बरोबर आहे? कळली गोष्ट? किंवा ही गोष्ट ऐकून तुम्हाला काय, कोणाला काय बोलावं असं वाटतंय? आपण कधी कुणाला किंमत नाही असे बोलू नये, कारण की त्याचा आपल्याला संकटात उपयोगच होतो. म्हणजे पृथ्वीवर असणारे जे सजीव आहेत, म्हणजे त्यांना जे सजीव म्हणजे आपले माणसं असतात, शक्यतो म्हणजे तसे एकमेकांना कमी लेखत असतात. मग तसे एकमेकांना कमी लेखता कामा नये, पण म्हणजे त्याचा कोणत्या ना कोणत्या तरी दृष्टिकोनातून आपल्याला उपयोग होतच असतो. अगदी बरोबर आहे. तुमच्यापैकी कोणी असं कोणाला बोललंय का? खरं खरं सांगायचं, चल आज कबुली जबाब, चालेल तुला काही अक्कल नाही, आणि मग नंतर तुम्हाला वाईट वाटलं की आई शपथ उगीच बोललो आपण. हा यांनी कबूल केला, हा भारी आहे. खरं बोलणारा, कबूल करणारी मुलं मला फार आवडतात. हा शुभम गुजरा, त्याला आम्ही मित्र सारखे चिडवायचो, तुला काय डान्स नाही करता येत, टेक्नो उगाच शायनिंग वगैरे. नंतरला मग आम्ही तिघांनी गॅदरिंगला टायटाय फिसा डान्स केलेला, तेव्हा आमचा हा डान्स फेमस झालेला. तर आम्ही तिघे आता एकदम खास दोस्त आहोत. तुला वाईट वाटलं ना की आपण तेव्हा उगीच असं बोललो? सॉरी म्हणलास का तू? म्हणलास? क्या बात आहे. सॉरी म्हणणारी लोक फार भारी असतात. पण सॉरी म्हणायला काय लागतं माहितीये? खूप हिंमत लागते. सांगायचा मुद्दा तुम्हाला कळलं का? की एखादा माणूस त्या क्षणाला त्याला पाय नसतात, कोणाला डोळे नसतात, एखादा माणूस गरीब असतो, एखादा माणूस अशक्त असतो, छोटा असतो, पण याचा अर्थ त्याच्याकडे ताकद नाही, त्याच्याकडे गुण नाही असं नाही, हो की नाही? त्यामुळे असं कधीच कोणाला म्हणू नये. तो जरी आपल्या उपयोगाला आला नाही तरी तो या जगात काहीतरी उपयोगाचा असतोच.
दरवेळी आपल्या उपयोगाला आला तरच चांगला, आपल्या उपयोगाला नाही आला तर वाईट, असं पण नसतं. त्यामुळे एकूणच तात्पर्य काय गोष्टीचं की छोटी मुंगी असते ती पण जो त्या हत्तीच्या कानात गेली तर ती हत्तीला नाचवू शकते. ती पण तिचं एक जग असतं. तसंच प्रत्येक शेतात काम करणारा माणूस, फॅक्टरीत काम करणारा माणूस, प्रत्येकाचं आपापलं जग असतं आणि त्याचा तो राजा असतो आणि प्रत्येकाला किंमत असते, हो की नाही. आणि आता वेळ आहे होमवर्कची. आपण आता बघितलं की आमचा एक मित्र गोष्ट ऐकल्यानंतर त्याच्या मित्राला सॉरी म्हणाला. आपले सेलिब्रिटीज पण नेहमी सांगतात की मला कोणाला सॉरी म्हणावं असं वाटतंय. मला खात्री आहे तुम्ही कधीतरी कोणाला तरी काहीतरी टोचून बोललायत, कोणाची तरी खोडी काढली आहेत. आता तुम्हाला कोणाला तरी सॉरी म्हणायचं असेल तर सॉरी म्हणून टाका आणि काय तो प्रसंग होता, तुम्ही का सॉरी म्हणलत आणि म्हणलत का, हे आम्हाला लिहून पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @ZNetwork.com, झी मराठी @ZNetwork.com. इथे यायचं, कोकणात यायचं, दापोलीला यायचं आणि आंबे खायचे नाही, त्याला काय अर्थ आहे. तसंच मला वाटतं की इथे यायचं आणि बाल्या डान्स बघायचा नाही. दिस इज अनफेअर. बघूया. मधली सुट्टी